अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढवणारा, जगण्यातून जीवन घडवणारा, तत्वातून मूल्ये फुलवणाऱ्या ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. याची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलोच आहोत. त्यामध्ये सुद्धा आपण काही प्रेरणादायी घटनांचा उल्लेख केला होता. आता तुम्ही जर सूत्रसंचालनाची, भाषणाची, निबंधाची एकदम जोरदार तयारी करत असाल, तर या ठिकाणी ते 10 प्रेरणादायी घटना ज्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनात घडून गेल्या आहेत, ज्या तुम्हाला आणि तुमच्या समोरच्या वक्त्यांना प्रेरणादायी ठरू शकतील. चला तर आपण पाहूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील 10 आगळ्या वेगळ्या प्रेरणादायी घटना. चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, लाईक आणि शेअर जरूर करा. मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे पहिली प्रेरणादायी घटना, जी धार्मिक सहिष्णुतेची घटना आहे. डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञ आणि धर्मविचारक म्हणून खूपच ख्यातनाम होते. त्यांच्या तत्वज्ञानाच्या विचारात भारतीय संस्कृतीमधील विविध धर्माचा सखोल अभ्यास आणि त्यांच्याबद्दलची समज होती. एक प्रसंग असा आहे जेव्हा त्यांनी हिंदू धर्माचे मूलभूत तत्व, सर्व धर्माचा आदर करणे आणि विविधतेला स्वीकारणे प्रभावीपणे मांडले. एकदा एका चर्चेत काही लोकांनी हिंदू धर्माच्या विविध देवतांच्या पूजेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी विचारले की हिंदू धर्मात इतके देव का आहेत आणि का वेगवेगळ्या रूपात पूजले जातात. त्यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी उत्तर दिले, जसे वेगवेगळ्या रस्त्यांनी एका पर्वताच्या शिखरावर पोहोचता येते, तसेच वेगवेगळ्या देवतांची पूजा ही माणसाच्या अंतर्गत प्रवासाचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती वेगळी असते, त्याचे विचार वेगवेगळे असतात, म्हणून तो ज्या देवतेशी सर्वाधिक नाते जोडतो तिची पूजा करतो. सर्व धर्म, सर्व देवता हे त्या एकाच परमेश्वराचे विविध रूप आहेत. त्यांच्या या उत्तरातून त्यांनी हिंदू धर्माच्या विचारसरणीला महत्त्व दिले आणि धर्मातील विविधता हे एक बलस्थान आहे असे प्रतिपादन केले. त्यांनी या चर्चेत हे स्पष्ट केले की प्रत्येक धर्माचे आपले खास मूल्य आणि शिकवण असते आणि त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या विचारसरणीने धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला आणि विविधता ही केवळ स्वीकारली जावी असे नाही, तर ती साजरीही केली जावी असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या जीवनात विविध धर्मांचा अभ्यास केला आणि त्यांच्या तत्वज्ञानात त्यांच्या शिकवणीला सन्मान दिला. ही घटना आजही धार्मिक सहिष्णुतेचे आणि विविधतेचे महत्त्व अधोरेखित करते. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या विचारसरणीने दाखवून दिले की जगाच्या सर्व भागातून येणाऱ्या धार्मिक विचारांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यातूनच मानवतेचा खरा विकास होऊ शकतो. यानंतर आपण पाहूया दुसरी प्रेरणादायी घटना, जी सन्मान, मानवता आणि विनम्रतेची घटना आहे. डॉक्टर राधाकृष्णन हे त्यांच्या महान ज्ञान आणि तत्वज्ञानासाठी प्रसिद्ध होते, पण त्यांची विनम्रता देखील तितकीच प्रेरणादायी होती. 1952 मध्ये जेव्हा ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाले, तेव्हा ते राजकारणात नव्याने आलेले होते. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या, परंतु काहींनी त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या भूमिकेतून दूर होण्याची चिंता व्यक्त केली. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचा उपराष्ट्रपती पदाचा कारभार स्वीकारला, परंतु त्यांनी आपल्या मूळ ओळखीला म्हणजेच शिक्षक म्हणून कधीही विसरू दिले नाही. त्यांची विनम्रता आणि साधेपणा त्यांच्या कार्यकाळातही कायम राहिली. एका प्रसंगी ते एका प्रतिष्ठित सरकारी समारंभात सहभागी झाले होते. तिथे उपस्थित असलेल्या अनेक उच्चपदस्थ व्यक्ती त्यांच्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक होत्या. एका पत्रकाराने त्यांना विचारले, एका महान तत्वज्ञाला उपराष्ट्रपती झाल्यावर कसे वाटते? डॉक्टर राधाकृष्णन यांनी हसून उत्तर दिले, मी आजही तत्वज्ञ आहे. उपराष्ट्रपती हा फक्त एक पदवी आहे, पण मी शिकवण्यास कधीही सोडणार नाही. माझ्या विद्यार्थ्यांशी नाते हेच माझे खरे आयुष्य आहे. त्यांनी हा संवाद साधून दाखवले की उच्च पदावर असतानाही त्यांनी आपल्या मूलभूत मूल्यांना आणि आचरणाला कधीही विसरू नये हे सांगितले. त्यांच्या या नम्रतेमुळे ते अधिक प्रिय झाले. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या घटनेतून शिकायला मिळते की कितीही मोठे पद मिळाले तरीही आपली मूळ ओळख, आपली मूळ मूल्ये विसरू नयेत. त्यांची विनम्रता आणि माणुसकी हीच त्यांची खरी संपत्ती होती, ज्यामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली. ही घटना आपल्याला दाखवते की खरी महानता आपल्या कार्यामध्ये असते, पण विनम्रतेच्या आणि माणुसकीच्या बळावर ती टिकून राहते. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनातील ही घटना आजही आपल्या आदर्श शिक्षण आणि जीवन मूल्याचे पालन करण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, अशाच प्रेरणादायी घटना आपण पुढे पाहणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया तिसरी प्रेरणादायी घटना, जी कर्तव्यशीलतेची घटना आहे. 1940च्या दशकात डॉक्टर राधाकृष्णन हे मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला एक मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आर्थिक अडचणीमुळे अनेक शैक्षणिक उपक्रम थांबवले गेले आणि शिक्षकांनाही वेतन कमी करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपली कर्तव्यशीलता आणि प्रामाणिकपणा दर्शविले. त्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठ पदस्थ अधिकाऱ्यांसाठी वेतन कमी करण्याचे प्रस्ताव मंजूर केले, ज्यामुळे विद्यापीठाच्या आर्थिक समस्यांची सुटणे शक्य झाले.
तेव्हा त्यांनी असे प्रतिपादन केले, आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी शिक्षणाच्या मूल्यानुसार आपले कर्तव्य निभावले पाहिजे. विद्यार्थ्यांचे हित आणि संस्थेची प्रगती यासाठी आपल्या व्यक्तिगत सोयीसाठीच्या गोष्टींना थोडासा त्याग करणे आवश्यक आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांनी संस्थेच्या हितासाठी आपल्या व्यक्तिगत फायद्यांचा त्याग करून दाखवला. त्यांची कर्तव्यशीलता आणि शिक्षणाच्या मूल्यावरील आस्थेने विद्यापीठाचे आर्थिक संकट कमी केले आणि संस्थेच्या कार्यक्षमतेला टिकवून ठेवले. ही घटना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या कर्तव्यशीलतेचे आणि नैतिकतेचे एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यांच्या या निर्णयाने शिकवले की एक उच्च पदस्थ व्यक्तीने कधीही आपल्या व्यक्तिगत फायद्यापेक्षा संस्थेच्या किंवा समाजाच्या हिताचा विचार केला पाहिजे. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या कृत्यामुळे आपल्याला हे शिकायला मिळते की कर्तव्यशीलतेचे आणि नैतिकतेचे आदर्श उच्च पदावर असलेल्या व्यक्तीला कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनातील ही घटना आपल्याला कर्तव्यप्रतीची आणि नैतिकतेची एक उत्तम प्रेरणा देते. मित्रांनो, या गोष्टी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया आपण प्रेरणादायी घटना 4, विद्यार्थ्यांसाठीची सहानुभूती. 1940च्या दशकात डॉक्टर राधाकृष्णन मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू होते. एका वर्षी त्यांच्या विद्यापीठात एक आर्थिक संकट उभारून आले. या संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चावर मोठा परिणाम झाला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या निधीची कमतरता भासू लागली. विद्यापीठाच्या प्रशासनाच्या बैठकीत डॉक्टर राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी लक्षात घेतले की अनेक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज घेणे किंवा त्यांच्या अडचणी दूर करणे अत्यंत आवश्यक आहे, पण त्यासाठी निधीची कमतरता होती. डॉक्टर राधाकृष्णन यांना विचार करून त्यांनी ठरवले की त्यांच्या स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी एक विशेष निधी उभारावा. त्यांनी आपल्या वेतनातून काही रक्कम काढून त्या निधीमध्ये टाकली आणि विद्यापीठ प्रशासनाला निर्देश दिले की त्या निधीचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना मदतीसाठी करावा. त्यांच्या या कृत्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक मदत मिळाली आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या कृतीने विद्यार्थ्यांसाठी सहानुभूती, कृतज्ञता आणि समर्थन व्यक्त केले. ही घटना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या नैतिकतेचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाचे एक अत्यंत प्रभावी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या पगाराचा त्याग करून विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्यांच्या परिस्थितीला समजून घेतले. या घटनेमुळे आपल्याला हे शिकायला मिळते की नैतिकतेचे आणि सहानुभूतीचे असलेले आदर्श कधीही आपल्या निर्णयात या कृतीत असले पाहिजेत. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या कृत्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि उच्च मूल्यांच्या पालनाचे महत्त्व दर्शविले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिस्तीची, संवेदनशीलतेची घटना एक विशिष्ट शैक्षणिक संमेलनाच्या संदर्भात सुद्धा आहे. यानंतर आपण पाहूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना 5, शिस्तीची आणि संवेदनशीलतेची घटना. 1950च्या दशकात भारतातील एका महत्त्वाचे शैक्षणिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात देशभरातील प्रमुख शिक्षणतज्ञ, विद्वान आणि राजकीय नेते उपस्थित राहणार होते. डॉक्टर राधाकृष्णन तेव्हा भारताचे उपराष्ट्रपती होते. यांचे कार्यकालीन एक महत्त्वाचे घटक होते. या संमेलनाचे उद्घाटन त्यांच्याच नेतृत्वामध्ये होणार होते. संमेलनाची तयारी सुरू होती आणि वेळेवर सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी धडपड चालू होती. पण उद्घाटनाच्या दिवशी एका प्रमुख वक्त्याचे भाषण तयार झाले नव्हते आणि या वक्त्याचे व्याख्यान ज्या वेळेला प्राप्त झाले तेव्हा संमेलनाच्या उद्घाटनाची वेळ अगदी जवळ आली होती. त्यामुळे भाषणाच्या सामग्रीची तयारी आणि संमेलनाच्या वेळा यावर संकट आले. समस्येवर उपाय करण्यासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांनी तातडीने कारवाई केली आणि त्यांनी संमेलनाच्या आयोजकांना समजून सांगितले की वक्त्याच्या भाषणाची गुणवत्ता आणि वेळेवर प्रस्तुती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी तातडीने त्या वक्त्याशी संपर्क साधला आणि भाषणाच्या तयारीसाठी असणारी आवश्यक मदत देण्याची तयारी दर्शवली. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या वक्त्याला तातडीने तयार करण्यासाठी मदतीचा हात दिला. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या वक्त्याला तातडीने तयार करण्यासाठी मदतीचा हात दिला. त्यांनी त्या वक्त्याची चिंता, अडचणी समजून घेतल्या आणि त्याला सांत्वनता दिली. त्यानंतर त्यांनी त्याच्या भाषणात योग्य सुधारणा आणि तयारीसाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य प्रदान केले. डॉक्टर राधाकृष्णन यांचे संवेदनशील आणि कार्यक्षम हस्तक्षेपामुळे संमेलनाचे उद्घाटन यशस्वीरित्या पार पडले. वक्त्याचे भाषण समयी मिळाले आणि त्याने संमेलनास एक उत्तम प्रारंभ दिला. संमेलनाचे आयोजनबद्ध सूत्रबद्ध झाले आणि उपस्थित लोकांनी त्यांची प्रशंसा केली. डॉक्टर राधाकृष्णन यांचे कार्यकौशल्य आणि संवेदनशीलता या 2 गुणांमुळे संमेलनाची तयारी सुरळीत पार पडली. त्यांनी शिस्तीच्या आणि व्यक्तिगत सहानुभूतीच्या उत्कृष्ट उदाहरणांचे प्रदर्शन केले. त्यांच्या या कृत्याने संमेलनाची यशस्वीता सुनिश्चित केली आणि वक्त्याच्या चिंतेला योग्य उत्तर दिले. यानंतर पाहूया त्यांच्या जीवनातील 6वी प्रेरणादायी घटना 50 पैशाची गोष्ट. ही गोष्ट खूप सुप्रसिद्ध सुद्धा आहे. कदाचित तुम्हाला माहित सुद्धा असेल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना
50 पैशाची गोष्ट. आठवड्याच्या शेवटी काम संपल्यानंतर ते रेल्वेने कोलकात्याला परत जायचे. राधाकृष्णन यांना एकदा क्लार्कने टॅक्सी आणि रेल्वेचं भाडं असं मिळून ₹3.5 परत दिले. तेव्हा राधाकृष्णन यांनी त्यातले 50 पैसे परत त्या क्लार्कला दिले आणि क्लार्कने कारण विचारण्याआधी त्यांनी सांगितलं, "हे 50 पैसे मी माझ्या वैयक्तिक खर्चासाठी वापरले होते. ते परत घ्या. मला फक्त संस्थेकडून ₹3 द्या," असे सांगितले. आतापर्यंत आपण त्यांचा नम्र, दयाळू स्वभाव पाहिला, पण हा प्रामाणिकपणा स्वभाव सुद्धा आपण पाहू शकतो. जिथे कोणत्याही उच्च पदाचा गैरवापर ते स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी करून घेतले नाहीत. यानंतर आपण पाहूया त्यांच्या आयुष्यातील 7वी प्रेरणादायी घटना, महानता आणि दयाळू व्यक्तिमत्व. आवडत असेल तर सबस्क्राईब करा. एकदा डॉक्टर राधाकृष्णन यांना एक विद्यार्थी भेटायला आला. तो विद्यार्थी अत्यंत गरिबीमुळे त्रस्त होता, पण त्याला शिक्षणाची मोठी आवड होती. त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक मदतीची गरज होती, कारण त्यांच्या कुटुंबाला ती शक्य नव्हती. डॉक्टर राधाकृष्णन यांना त्या विद्यार्थ्याचे समर्पण आणि शिक्षणाची आवड दिसली. डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत देऊन त्याचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची व्यवस्था केली. त्यांनी त्याला शैक्षणिक पुस्तक, नोटबुक्स आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शनही केले, जेणेकरून तो योग्य प्रकारे आपले शिक्षण पूर्ण करू शकेल. तो विद्यार्थी नंतर एक प्रख्यात वैज्ञानिक झाला आणि त्याने आपल्या क्षेत्रात महान कार्य केले. तो नेहमीच डॉक्टर राधाकृष्णन यांच्या दयाळूपणाची आणि मदतीची प्रशंसा करत असे. त्याने आपल्या यशाचे श्रेय डॉक्टर राधाकृष्णन यांनाच दिले. चला पाहूया प्रेरणादायी घटना 8, शिक्षणाची शक्ती आणि विद्यार्थ्यावर त्यांचा विश्वास. ही कथा त्यावेळची आहे जेव्हा म्हैसूर विद्यापीठात प्राध्यापक होते. डॉक्टर राधाकृष्णन फक्त त्यांच्या ज्ञानामुळे नव्हे, तर त्यांच्या अध्यापन पद्धतीमुळेही प्रसिद्ध होते. ते शिक्षणाच्या परिवर्तनक्षम शक्तीवर विश्वास ठेवत असत. त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या संकल्पनांचा उत्तम प्रकारे समज यावा म्हणून नेहमीच उत्सुक असत. एक दिवस एक आव्हानात्मक व्याख्यानानंतर त्यांनी वर्गात एक विद्यार्थी पाहिला, जो संभ्रमित आणि हरवलेला वाटत होता. वस्तू जमा करून बाहेर जाण्याऐवजी डॉक्टर राधाकृष्णन त्या विद्यार्थ्याकडे गेले आणि त्यांना काही मदत हवी असे का विचारले. विद्यार्थ्याने थोडा संकोचून कबूल केले की व्याख्यान कठीण होते आणि त्यांना संकल्पना समजण्यास अडचण येत होती. निराश होण्याऐवजी डॉक्टर राधाकृष्णन यांनी हे एक संधी म्हणून पाहिले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांसोबत बसून साधे उदाहरणे, तुलना वापरून पुन्हा एकदा संकल्पना स्पष्ट केल्या. ते खोलवर चर्चा करू लागले तसे इतर विद्यार्थी त्यांच्या भोवती जमले, शिकण्यास उत्सुक. थोडक्यात समजावणीसाठी असलेली वेळेची मर्यादा वाढवून संध्याकाळपर्यंत चालणारे एक अध्यापन सत्र झाले. डॉक्टर राधाकृष्णन यांचा अध्यापनासाठीचा जोश आणि जटिल विचारांना सोप्या भाषेत सांगण्याची क्षमता विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी होती. या घटनेचा त्यांच्या विद्यार्थ्यांवर दीर्घकालीन परिणाम झाला. त्या दिवशी डॉक्टर राधाकृष्णन यांच्याकडून मिळालेली केवळ ज्ञान नव्हते, तर नम्रता आणि समर्पण हे सुद्धा होते. त्यांच्या विद्यार्थ्यांना विषय नीट समजण्यासाठी ते किती प्रयत्न करत होते याची तयारी दिसली. त्यामुळे ते केवळ शिक्षकच नव्हते, तर मार्गदर्शक आणि मित्रही होते. वर्षानंतर त्याच विद्यार्थ्यापैकी एक, जो स्वतः एक प्रसिद्ध शिक्षक झाला, एका समारंभात ही कथा सांगताना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या त्या दिवशीच्या कृतीने त्याला शिक्षकी पेसा निवडायला प्रेरित केले असे सांगितले. त्यांनी नमूद केले की ती फक्त महान संकल्पनाची प्रेरणा नव्हती, तर महान शिक्षक बनण्याची प्रेरणा होती. चला तर पाहूया प्रेरणादायी घटना 9, महान दार्शनिक, शिक्षक आणि देशभक्त. ही सुद्धा डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल असलेली एक सुप्रसिद्ध कथा आहे. ही घटना डॉक्टर राधाकृष्णन यांची दयाळुता, नम्रता आणि त्यांच्या शिक्षणाविषयी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाच्या क्षेत्रात भारताच्या आंतरराष्ट्रीय छवीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते आजही प्रेरणादायी आहे. भारतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी संबंधित एक घटना आहे, जी त्यांच्या त्वचेच्या रंगाबद्दल चर्चेसाठी दिसते. एकदा डॉक्टर राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना भारतीयांच्या त्वचेच्या रंगाबद्दल उल्लेख केला. एकदा एका पाश्चिमात्य गोऱ्या व्यक्तीशी बोलत असताना त्या गोऱ्या व्यक्तीकडून भारतीयांच्या सावळ्या रंगाबद्दल विषय निघाला. तो गोरा व्यक्ती भारतीयांना काहीतरी असं केलं असणार की त्याच्यामुळे देवानं त्यांना सावळा रंग दिला असणार, असे तो म्हणाला. त्यावर अत्यंत नम्रपणे हसत डॉक्टर राधाकृष्णन यांनी उत्तर दिले, ज्या भाकरी पूर्णपणे आणि व्यवस्थित भाजलेल्या असतात त्या खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी योग्य असतात, आणि त्या सावळ्या सुद्धा असतात. ज्या भाकऱ्या व्यवस्थित भाजलेल्या नसतात, ज्या गोऱ्या असतात, त्या आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि प्रत्येक भारतीय इथं व्यवस्थित भाजलेल्या भाकरीसारखाच आहे. ते म्हणाले, भारतीयांची त्वचा उत्तम प्रकारे भाजलेल्या ब्रेडच्या रंगासारखी असते. त्यांनी हा मुद्दा मांडला की भारतीयांचा त्वचेचा रंग एकसारखा नसून विविध छटा असलेल्या ब्रेडप्रमाणे आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे सांगितले की त्वचेचा रंग आणि वर्ण हे फक्त बाह्य देखाव्याचे गुणधर्म आहेत आणि ते व्यक्तीचे सौंदर्य आणि मूल्यांकन करण्यासाठी निकष नसावेत. प्रत्येक व्यक्तीची त्वचा, त्याचे वर्ण, त्याचा बाह्य देखावा हे त्याच्या आंतरिक गुणाचे आणि मूल्याचे परावर्तक नसते. त्यांनी सांगितले की आपल्या देशातील विविधतेने आपल्याला एकत्र बांधले आहे आणि याच विविधतेमुळे आपण आहोत हे विशेष आहे. मित्रांनो, आजच्या सिरीजमधील ही शेवटची घटना आहे प्रेरणादायी घटना 10. भारतीय फक्त आपल्या बोलण्याने नाही, तर कर्तृत्वाने उत्तर देतात. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्णन त्यांच्याबद्दल त्यांच्या विद्यार्थी जीवनातील एक घटना आहे, जी आम्हाला प्रेरित करते. जवळपास सन 1900 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये आपले उच्च शिक्षण घेत होते. थोडाफार आर्थिक परिस्थिती त्यांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय आणत होती. त्यांना आवश्यक असणारी पुस्तके त्यांना त्यांच्या स्कॉलरशिपमधून खरेदी करण्याइतपत स्कॉलरशिप सुद्धा मिळत नव्हते. याशिवाय घरी कोणत्याही विद्युत उपकरणाची सोय नव्हती. या सर्व गोष्टी त्यांना अभ्यासात अडथळे निर्माण करत होते. यामध्येच एका ब्रिटिश प्रोफेसर, ज्याला भारतीय विद्यार्थी म्हणजे कमी बुद्धिमत्तेची वाटत होते, त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचा वर्गात त्यांच्या कौशल्य क्षमता आणि तत्वज्ञानाचे पाठ समजून घेण्याचे तुम्हा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये क्षमताच नाही असे अपमान केले. त्या अपमानामुळे निराश न होता उलट डॉक्टर राधाकृष्णन यांनी ती एक संधी समजत आधीपेक्षा जास्त जोराने अभ्यास करू लागले. तासनतास तत्वज्ञानाची पुस्तक वाचू लागले आणि ते फक्त उत्तम गुणवत्तेत नाही, परीक्षा पास झाले नाही, तर त्यांनी पाश्चिमात्य तत्वज्ञानावर एक मोठा लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी दिले आणि त्या ब्रिटिश प्रोफेसरचे तोंड बंद केले. भारतीय फक्त आपल्या बोलण्याने नाही, तर कर्तृत्वाने उत्तर देतात हे सिद्ध केले आणि शिक्षण मिळवण्यासाठी आर्थिक, सामाजिक इतर कोणत्याही अडचणी असो, त्या पार करण्याचे सामर्थ्य फक्त भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आहे हे ब्रिटिश प्रोफेसरला सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.